महाविकास आघाडीचं मुंबईमध्ये जोडेमारो आंदोलन सुरू आहे। हुतात्मा स्मारक ते गेटवे ऑफ इंडियामध्ये मवियाचा मोर्चा निघाला। उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोलेंच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे। मवियाच्या मोर्चाला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। मोदींच्या माफीवरून मविया नेत्यांचा हल्लाबोल सुरू आहे। विधानसभा निवडणुकीमुळे माफी मागितल्याचा टोला लगावलाय। भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी माफी मागितल्याचा आरोप या दरम्यान करण्यात आला। त्यांना आपण सांगितलं पाहिजे गेट आउट ऑफ इंडिया, गेट आउट ऑफ इंडिया। आणि म्हणूनच आम्ही इथे जमलेलो आहोत। 4 दिवसापूर्वी किंवा परवाच देशाचे पंतप्रधान आले आणि माफी मागितली। आणि माफी नसती मागितली तर तुम्हाला राज्यांनी शिवाय ठेवलं असतं काय महाराष्ट्राने? माफी मागताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती एक मगरुरी होती। की मगरुरी तुम्हाला पसंत आहे का? माफी मागताना नतमस्तक हे नुसतं शब्दात नाही, पण मगरुरीने माफी आम्हाला मान्य नाही। खरं म्हणजे यांना जोडे मारले पाहिजे। आणि मी सांगू इच्छितो या अशा प्रकारचं कृत्य करणारे लोक यांना या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे। आणि जे जोडे मारो आंदोलन करतायत त्यांना येणाऱ्या पुढच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातली जनता नक्की जोडे मारेल। खरं म्हणजे त्यांना 2 वर्षापूर्वी गेट आऊट महाराष्ट्रातल्या जनतेने केलं आहे। त्यांना गेट आऊट आणि त्यांची जागा त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवलेली आहे। अरे तो आपटे कुठल्या बिळात बसला असेल, जगाच्या पाठीवर कोण त्या आपटेला वाचवणार? ना आमच्या श्रीकांत शिंदे वाचवणार, ना कोणी वाचवणार। शिवरायांच्या पेक्षा मोठा कोणच नाही। आम्हाला कोणाला त्या बाबतीत राजकारण करायचं नाही। स्वतः रवींद्र चव्हाण साहेब हे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन FIR करून आलेले आहे। आता तो कुठल्याही बिळामध्ये बसला असेल त्याला बाहेर शोधून काढू ना, आणि नुसतं काढणार नाही, नंतर आपटणार पण त्याला। आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर उभे राहून एकमेकाला जोडे मारायचे हे कितपत योग्य आहे? छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा ते पटणार नाही आणि या महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा पटणार नाही। संजय राऊत यांचं तर खरं डोकं फिरलेलं आहे आणि समस्त मवियाच्या नेत्यांचं सुद्धा डोकं फिरलेलं आहे। म्हणूनच ते असे प्रकार करत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभे राहून जोडे मारणं हा खुद्द छत्रपतींचाच अपमान ठरेल। हे कृपया आपण थांबवावे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।